हे आहे धारूरचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प। या ठिकाणी धारूर शहरातील कचरा एकत्रित करून गाडीच्या साह्याने आणून या ठिकाणी संकलन केला जातो। याच परिसरामध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी श्रीरामाचे या ठिकाणी छोटेसे मंदिर आहे। त्याच्याच पाठीमागे या ठिकाणी ITI कॉलेजचे हॉस्टेल आणि त्यालाच लागून या ठिकाणी ITI कॉलेज आहे। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील जो कॅरीबॅग आहेत या ठिकाणी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या आहेत आणि या संदर्भात नगर परिषदेला कळवून देखील या ठिकाणी नगर परिषद या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे। एकीकडे काल धारूर नगर परिषदेच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आली आणि एकीकडे आपण पाहत असाल की या ठिकाणी नैसर्गिक वातावरणामध्ये नैसर्गिक पद्धतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्ष या ठिकाणी आलेले आहेत। मात्र या वृक्षांना जसे आपण की हेल्मेट घालतो त्याप्रमाणे या वृक्षांना या कॅरीबॅगने ढगलेले आहे, या ठिकाणी वेढा घातलेला आहे आणि यामुळे या वृक्षाची हानी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। तसेच आपण पाहू शकता या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे कंपाऊंड आहे। या कंपाऊंड वॉलच्या बाहेर कशाप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कॅरीबॅग साचलेल्या आहेत ही देखील गंभीर बाब आहे। या ठिकाणी काही प्रमाणात खड्डे असल्याने या ठिकाणी पाणी साचते आणि याचे पाणी या ठिकाणी येणारे जनावरे या ठिकाणी पितात। मात्र कॅरीबॅग साचल्याने या ठिकाणी पाणी पूर्णपणे दूषित झालेलं आहे आणि हे पाणी जनावरांच्या पिण्यायोग्य राहिलेले नाही आणि हे अतिशय गंभीर बाब आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता छोटे छोटे या ठिकाणी तलाव आहेत, या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। मात्र केवळ नगर परिषदेची ज्या घनकचरा प्रकल्पातील घाण आहे या ठिकाणी या छोट्या छोट्या तलावामध्ये येऊन पडल्याने या ठिकाणी हे पाणी दूषित होत आहे। परिणामी हे पाणी पिण्यायोग्य राहत नाहीये आणि ही बाब अतिशय गंभीर आहे। त्याचप्रमाणे सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी नागरिक या भागामध्ये फिरण्यासाठी येतात। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरलेली आहे। तसेच आपण पाहू शकता समोर कोर्ट आहे, या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात। तसेच आपण प्रकल्पाच्या पूर्व बाजूला बघितलं तर मुलींचं हॉस्टेल आहे, त्याच्या समोर देखील एक हॉस्टेल आहे। हे सर्व या ठिकाणी असताना नगर परिषद या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत आहे। हा रस्ता पाहू शकतो आपण, हा रस्ता आंबाचुंडी माताच्या मंदिराकडे जाणारा रस्ता आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भक्त या रस्त्याने दर्शनासाठी येतात आणि या ठिकाणी अशा नागरिकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे। मात्र ही गंभीर बाब असताना नगर परिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते का असा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होत आहे। तर नक्कीच आपण अपेक्षा करूया की धारूर नगर परिषद हे याकडे गंभीर लक्ष देऊन हे स्वच्छता करील। आपण या ठिकाणी आज सकाळचे 6:15 वाजलेले आहेत। या ठिकाणी काही नागरिक शहरातील नागरिक या ठिकाणी सकाळच्या शुद्ध वातावरण फिरायला आले आहेत। मात्र या ठिकाणी घनकचरा प्रकल्पातील जो कचरा या परिसरामध्ये पसरला आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे। आपण जाणून घेऊया की नेमकं काय परिस्थिती आहे यांच्याकडून। या ठिकाणी गुन्हाल साहेब आहेत, आपण सांगू शकता की काय परिस्थिती आहे? आम्ही रोज सकाळी फिरायला येतो, सर्व जे कॅरी बॅग आहेत त्या सगळ्या बाहेर आल्या, त्यामुळं दुर्गंधी पसरलेली आहे, त्यामुळे नागरिकांना त्रास होतो। ओके, तुझं नाव काय भैया? माझं भैरू सुंदर आहे। काय परिस्थिती आहे या भागामध्ये? परिस्थिती म्हणजे इथं जो ग्राउंड आहे चिरका म्हणून, हा, इथली दुर्गंधी इथपर्यंत येते। इथं गटार होतोय, पाणी होतंय, जनावर पाणी पितात, ते घाण पाणी जनावर पितात। इथं देवस्थान आहे आंबाचुंडी, हे बाहेरून जे लोक येतात का ते ह्या रस्त्याने जातात आणि ह्या रस्त्याने त्यांना दुर्गंधी येते। म्हणजे धारूर मधला काय संदेश काय झाला नेमका, ही दुर्गंधीचा वास दिलात का आपण त्यांना? एकंदरीत शिवसरने हे एकंदरीत साफसफाई करून घेतली पाहिजे। तू किती दिवसापासून या ठिकाणी या भागामध्ये फिरायला येतो किंवा व्यायाम करायला येतो? मी इथं भरती तयारी करतो, मी चिरकेवर येतो इकडं, रोज चिरकेवर असतोय
आज तिकडं पाऊस पडला म्हणून इकडं आलोय, पण कमीत कमी इथून ते 400 ते 500 मीटर अंतर आहे तिथं. तरी पण ही जर हवा सुटली तिकडं, इथून वास 400-500 मीटर तिकडं येते वास. बरोबर. आणि इथं जर आला इथं तर म्हणजे विचार करायची सोय नाही. तिथं कचरा आहे, नंतर ही आयटीआय कॉलेज आहे, आयटीआय कॉलेजच्या आवारात सगळा कचरा इथून उडून तिकडे गेलेला आहे. घाण वास येते. त्या कॉलेजला तर येतच, कॉलेजचे विद्यार्थी तर त्यांना त्रासलेच येतं. पण ही इथून जी नागरिक येणारे जाणारे ऐतिहासिक स्थळ आहे आपलं आंबचोंडी. इथून येणारे लोकांना काय इथून दिसतंय का? बघा नाही, कचरा इथून वास जात. बरोबर आहे. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कचरा पसरलेला आहे या भागामध्ये. यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी आणि याचा नागरिकांना, जनावरांना आणि या इथल्या नैसर्गिक जे सामग्री आहे यांना मोठा तोटा आणि या ठिकाणी मोठं नुकसान पोहोचत आहे. आणि ही गंभीर बाब आहे. याकडे नगर परिषदेने तात्काळ लक्ष द्यावे, अन्यथा मोठं तीव्र आंदोलन उभारू असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे. धन्यवाद.